मित्रांनो, मी आहे उत्तम कोंडुल. आपण बघत आहात मोटिवेशनल लाईव्ह यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, कभी कभी मन से भी सवाल किया करो. मित्रांनो, मी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये व्हिडिओ बनवत असतो. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कधी कधी मनाला सुद्धा प्रश्न करत जा, मनाला सुद्धा प्रश्न विचारत जा आणि त्राटक पद्धतीने हात, पाय, नाक, डोळे, कान जे काही आपल्या शरीराचे अवयव आहेत त्या अवयवाकडे बघत जा, अवयवाची त्राटक करत जा. त्याने तुम्ही स्वतःला, तुमच्या शरीराला सिद्ध करू शकता, मनाला शांती लाभू शकता, असं तुम्हाला माहिती दिली होती. तर आजचा आपला विषय आहे, देव आहे का नाही. आपण देवावर चर्चा करणार आहोत. कारण मित्रांनो, ह्या जगामध्ये 80% लोक आजही देवाला मानत नाही. त्यांना आम्ही विचारलं, कधी आपण मी विचारतो, तू देवाला का मानत नाही? तर तो म्हणतो, तू देवाला पाहिला का? बरोबर आहे, देवाला पाहिलं नाही तरी पण आपण देवाची भक्ती करतो. असे काही लोक असतात, साधू संत भजन करणारी, देवाला मानणारे भरपूर लोक आहेत. तरी तुरळकच, म्हणजे 30-40% लोक, पण कमीत कमी 60-70% लोक तर देवाला मानतच नाही. कधी प्रश्न विचारला, तू देवाला का मानत नाही, तर ते सरळ सरळ भाषेत म्हणतात, तू देव पाहिला का? आपण म्हणतो नाही. देव नाही पाहिला तर मग तू मानायचा काही विषयच येत नाही. जे दिसत नाही त्याला तू का मानतो? अशी उलट आपल्यालाच प्रश्न करणारी व्यक्ती आहे. तर मला काय म्हणायचंय, देव आहे का नाही हा प्रश्न सगळ्यालाच पडला असेल. तर ह्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. जर देव नाही तर का नाही, का खरंच नाही का? देव आहे तर कुठे आहे, या विषयावर आपण बोलणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा देव नाही या विषयावर बोलू. खरं बघायचं म्हणलं तर ह्या जगामध्ये देव नाही असा विषय काही लोक करतात. तर खरंच देव नाही का? का आपल्याला दिसत नाही म्हणून ते मानत नाही? मग मला एक गोष्ट सांगा, हे जे शास्त्र, पुराण, वेद जे लिहिलेले आहेत ते खरंच एक थोतांड असेल का? जर ते थोतांड असेल तर प्रश्न असा आहे, तर ही लोक, भजन कीर्तन करणारी लोक, देवाला मानणारी लोक, दूरदूरपर्यंत लोक तिरुपती, बालाजी, शिर्डी, शनी शिंगणापूर, महाबळेश्वर, अमरनाथ, बद्रीनाथ अशा बऱ्याच ठिकाणी 20-20 हजार रुपये, 50-50 हजार रुपये खर्च करून दर्शन घ्यायला जातात. मग ती लोक वेडी का? ते अंधश्रद्धा आहेत का? ते अंधश्रद्धेमध्ये गुरपटलेले आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो जर देव नाही असं आपण म्हणत असो. देव नाही म्हणत असो आपण, तर अजून एक पुन्हा प्रश्न पडतो, देव जर नाहीच तर लोक देवाचं भजन कीर्तन का करतात? देवाची भक्ती का करतात? मंदिरात पूजा जाऊ का करतात? करोडो रुपये खर्च करून मंदिर बांधतात, का बांधतात? का ती लोक वेडी का? असा आपल्याला प्रश्न पडतो. जर देव नसेलच तर मग ही मोठी मोठी कीर्तने होतात. कीर्तन सांगणाऱ्या महाराजासमोर लाखो मध्ये पब्लिक असते. ते काही गोष्टी ज्ञान त्या पुस्तकातलं, वेदातलं ऐकत असतात, शास्त्रामधलं ऐकत असतात. मग ती लोक वेडी का? आपण देव नाही म्हणतो तर मग आपणच शहाणे का? असा प्रश्न निर्माण होतो. काही गोष्टीमध्ये डोकं न घातलेलंच बरं असतंय. तरी पण आपण एक चर्चा म्हणून आपल्यासमोर विषय हा मी मांडायचा प्रयत्न केला. खरंच देव नाही असा जर आपण विचार केला तर ही कीर्तन भजन करणारी, ऐकणारी, देवाची भक्ती करणारी, मंदिरात जाऊन पूजा करणारी, नारळ फोडणारी ही व्यक्ती वेडी आहेत का असा प्रश्न निर्माण होतो. दुसरी गोष्ट, जर आपण विचार केला देव आहे तर मग कुठे आहे? कुठे पाहिला देव आपण? नाही ना, आतापर्यंत कुणाला देव भेटला नाही. काही शास्त्र सांगतात कुठल्या तरी साधूला, कुठल्या तरी संन्यासाला देवाचा साक्षात्कार झाला, देव भेटला, कुणाला तरी पुष्पक वाहनात नेलं. अशी कीर्तनामध्ये लोक सांगत असतात, भागवतात सांगत असतात की देव आहे.
असं समजून देण्याचा प्रयत्न करत असतात, पण प्रत्यक्षात आपण कधी देवाला पाहिलं का? तुमच्यापैकी कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही देवाला पाहिलं का? तर प्रश्न असा उठतो की देव आम्ही पाहिला नाही, म्हणजे याचा अर्थ देव नाही, असंच ना? काही लोक देवाला न पाहता सुद्धा देवावर भरोसा करतात, देवाला मानतात, देव आहे, देव कसा नाही. मग असे जे विचार करणारी लोक आहेत, तर मग देव कुठं आहे असा प्रश्न निर्माण होतो. बरोबर आहे की? देवाला आम्ही बघितलं नाही, भक्ती करतो, त्याला शास्त्राने नाव देतात अंधश्रद्धा आहे. ठीक आहे, अंधश्रद्धा आहे, भक्ती करतात, त्यांनी देवाला कधी बघितलंच नाही, तर मग देव आहे कसा म्हणायचा? कुठल्या आधारावर भक्ती करायची? घाबरू नका, मी सांगतो तुम्हाला. मित्रांनो, देव ही कुठली मूर्ती नाही, देव कुठला मनुष्य नाही. देव म्हणजे काय नक्की ह्याचं विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, देव ही व्यक्ती कशाला म्हणतात? तुम्ही अचंबित झाला असाल. देव म्हणजे नक्की काय? देव म्हणजे दुसरं काहीच नसतं. देव म्हणजे फक्त ही निगेटिव्ह जी ऊर्जा आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह दोन्ही ऊर्जा असतात. या पृथ्वीवरल्या ऊर्जेला देव असं समजलं जातं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मंदिरं कशासाठी बांधतात, ही संत एवढी मोठी मोठी कशी होऊन गेली, असे तुम्हाला हजारो प्रश्न पडले असतील. तुम्हाला एक गोष्ट सांगू, ही मंदिरं जे बांधतात ती फक्त माणसाला एक केंद्रबिंदू की कुठली तरी एक जागा नेमून ठेवलेली असती, तो एक केंद्र असतो, म्हणजे मूर्ती. त्या मूर्तीची आम्ही भक्ती करतो. म्हणजे ऊर्जा कुठं केंद्रित करायची, म्हणजे आपलं मन कुठं केंद्रित करायचं, केंद्रित करणारा एक तो भाग आहे मंदिर. म्हणजे आपण घरामध्ये जे देवारा करतो, मूर्ती ठेवतो, मूर्तीची पूजा करतो, ते एक केंद्र आहे. कुठेतरी आम्ही पूजा करत आहोत. ठीक आहे, आपण देवाला मानतो, तर मग त्याची पूजा करायची कुठे? देवाला तर आपण पाहिलेलं नाही, मग कोणाला देव समजून पूजा करायची असा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी ही जे देवाऱ्यात देवाच्या मूर्त्या ठेवत असतात, मंदिरामध्ये देवांच्या मूर्त्या असतात, हा एक केंद्राचा भाग आहे, कुठेतरी मनाला केंद्रित करण्यासाठीचा एक भाग आहे. मग आता देव नाही असा प्रश्न आहे, तर मग तो विषय जरा गूढ आहे. केंद्रस्थानासाठी आपण मंदिरातल्या मूर्तींची, घरातल्या देवाऱ्याची पूजा करतो, एवढं तर तुमच्या लक्षात आलं. आपण देव पाहिलाच नाही तर भक्ती का करायची असा प्रश्न आपल्याला साधारण व्यक्तीला पडतो. पण ही साधू संत, जप तप करणारी लोक, कीर्तन सांगणारी लोक, ही का वेडी आहेत का? नाहीत ना. त्यांना देव अनुभवता येतं. देव म्हणजे काय? फक्त ऊर्जा. ती ऊर्जा त्यांना काहीतरी चमत्कार दाखवते, त्यामुळे त्या ऊर्जेला ते मानतात, त्यालाच ते देव मानतात. मग आता देव समजायचं असेल तर आपल्याला भक्ती मार्गात लागावं लागेल. जोपर्यंत आपण भक्ती मार्गात जाणार नाही तोपर्यंत आपल्याला देव काय आहे, त्यापासून आपल्याला काय फायदे होतात, हे आपल्याला कधी कळत नाही. आपण फक्त बोलतो देव नाही, द्या सोडून, विषय संपला. पण जे व्यक्ती भक्ती करतात, कीर्तन ऐकतात, जप करतात, तप करतात, त्या व्यक्तींना काहीतरी कुठला तरी ऊर्जेचा अनुभव आला, त्यांच्या मनाला थोडंसं आराम वाटलं, शांत वाटलं, किंवा त्या गोष्टीमध्ये त्यांचं मन गुंततोय, म्हणजे देव आपल्याकडे आकर्षित होतो किंवा आपण देवाकडे आकर्षित होतो, असा काहीतरी अनुभव येतो. त्यांच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, म्हणजे ह्या संसारापेक्षाही वेगळ्या प्रकारची ऊर्जा, एक्स्ट्रा ऊर्जा जाणवते. त्यामुळे ती भक्ती मार्गात लागतात, देवाची भक्ती करतात, मंदिरात पूजा करतात, नारळ फोडतात, अगरबत्ती लावतात, नैवेद्य दाखवतात. पण आजपर्यंत देव आहे नाही यावर ह्या जगाचा भरपूर प्रश्न आहे. आजपर्यंत हा प्रश्नाचं उत्तर कोणी सोडू शकलं नाही. जे लोक मानतात ते त्यांना काहीतरी अनुभव येत आहे म्हणून मानतात, जे मानत नाहीत कारण ते देव दिसत नाही किंवा कोणी देवाला पाहिलं का असा प्रश्न निर्माण होतो.
म्हणून देवाला मानत नाही. देव आहे नाही हा आतापासूनच नाही, हजारो वर्षापासून ह्याचं गुढ आजपर्यंत उकललं नाही. फक्त देव आहे की नाही हे फक्त आपल्या बुद्धीच्या समजण्याचा भाग आहे. ज्याला वाटतंय की याच्यामध्ये काहीतरी चमत्कार आहे, मी जप केल्याने माझ्यामध्ये ऊर्जा आली, मी भक्ती केल्याने माझं मन शांत राहतंय, असं म्हणून देवाला मानणारी काही लोक आहेत. पण जी लोक आहेत, काही लोक, त्यांचा आणि देवाचा कधी संबंधच आला नाही. कधी त्यांनी मंदिरात गेले नाही, पूजा केला नाही, नारळ फोडला नाही, अगरबत्ती लावली नाही, नैवेद्य दाखवला नाही, त्यांचा विषय देव मानायचा आलाच नाही. अशी काही व्यक्ती आहेत. तर देव आहे की नाही असा जर प्रश्न कोणाला करायचा असेल तर स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. खरंच देव असेल असं आपण मानू, पण आपल्याला भक्ती केल्याशिवाय कळणार नाही, देवाच्या मार्गाला लागल्याशिवाय कळणार नाही, भजन केल्याशिवाय कळणार नाही, कीर्तन ऐकल्याशिवाय कळणार नाही की त्यामध्ये कसली ऊर्जा असते. म्हणून एवढी लोक वेडी होतात, देवाची भक्ती करतात. तर देव नाही हे तर सगळ्यालाच कळते की आपण देव बघितलाच नाही, तर मग देव नाहीच असं ठरवणार. काही लोक तरी एवढी हुशार आहेत, जे डोळ्याला दिसते ते सुद्धा खरं मानत नाहीत. अशी व्यक्ती देवाला काय म्हणणार, हा सगळ्यात मोठा विषय आहे. तर देव आहे की नाही ह्या विषयाला कुठल्याही व्यक्तीने हात घालू नये. कारण ज्याच्या मनाला जसं भाळतंय, ज्याच्या मनाला जसं कळतंय त्या पद्धतीने तो वागण्याचा प्रयत्न करतो, देव आहे की नाही समजण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला किती कशा प्रकारे समजून सांगितलंय हे फक्त तुम्ही ऐकत आहे, तुम्हाला माहित. आजचा विषय इथेच समाप्त करू. पुन्हा भेटूया दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दुसरा विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.